तुकाराम कोऑपरेटिव्ह बँकेची 75वी सर्वसाधारण वार्षिक सभा रविवार दिनांक 23 रोजी होणार आहे. त्या संदर्भात पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली होती. आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचा हेतू की आपल्या या वर्षाचा अहवाल सर्वांना समजावा या हेतूने ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. यावर्षी आम्हाला निव्वळ नफा 1,46,00,000 रुपये झालेला आहे. यामधील आम्ही रिझर्व्ह फंडासाठी जवळजवळ 1 कोटी रुपये वेगळे करून आत्तापर्यंत आणि बाकीचा सर्व नफा विभागून आज निव्वळ नफा आम्हाला हा 62,00,000 रुपये झालेला आहे. तेव्हा बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम व्हावी यासाठी आम्ही गेली 2 वर्ष किमान 1 कोटीच्या जवळपास रिझर्व्ह फंडाची तरतूद करतो आहे. कारण बँकेचं रिझर्व्ह फंड जेव्हा भक्कम होईल त्याचवेळी बँकेची परिस्थिती भक्कम होणार. या हेतूनं आम्ही या 2-3 वर्षामध्ये सरासरी जवळजवळ 75 ते 1 कोटीच्या जवळपास रिझर्व्ह फंडाला काढतो. यापुढे देखील करून आमचा एक हेतू आहे की बोर्डाचा की रिझर्व्ह फंड आमच्या एफ-डीच्या किमान 50% व्हावा या हेतून आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि आत्तापर्यंत आमची वसुली वगैरे रेग्युलर चालू आहे. आणि आमचे कर्मचारी देखील दर महिन्याला जेव्हा NPAचं एखादं खातं गेलं की त्यांच्या घरी जाऊन विनंती करून ती अमाऊंट व्यवस्थित रिकवर केली जाते. यासाठी कर्मचारी सकाळी 8 ते 9-10पर्यंत आपलं काम करतात आणि बँकेतून परत काम करतात. अशा स्वरूपानं कामगार आणि सहकारी मॅनेजमेंटला दिलेलं आहे. त्यामुळे ही बँक आता भरभराटीला आलेली आहे आणि आज ती 75 वर्ष पूर्ण करते आहे आज समाजात. डिव्हिडंड आम्ही काय यावर्षी गेल्या वर्षी आम्ही 1% डिव्हिडंड कमी केला होता, 11% केला होता. पण यावेळी आम्ही गेल्या वर्षीचा 1% आणि यावर्षीचा असं करून आम्ही यावर्षी 13% डिव्हिडंड द्यायचं ठरवलेलं आहे. आणि यापुढे देखील डिव्हिडंड वाढवण्याचा प्रयत्न आपण करू. पण डिव्हिडंड वाढवतेवेळी आम्ही रिझर्व्ह फंडाकडे जास्तीत जास्त लक्ष देणार आहोत की भक्कम बँकेची परिस्थिती झाल्याशिवाय इतर गोष्टी होणार नाहीत. यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आत्तापर्यंत तुम्ही सर्व लोकांनी सहकार्य केलं, असं सहकार्य या बँकेला करावं ही विनंती. आता काय बोनसच्या बाबतीत काय आहे, आता ज्यावेळी आमचा अमृत महोत्सव होईल त्यावेळीचे जे बॉडी ठरवेल त्याप्रमाणे तो कार्यक्रम ठरेल. कुणाला सामाजिक म्हणजे पूर्वीपासून आमचे सामाजिक कार्यक्रम सतत चालूच असतात. आत्तापर्यंत कुठलाही बंद नाही. म्हणजे चष्मा असू देत, दाताची कवटी असू देत, ह्या सर्व गोष्टी आत्तापर्यंत आम्ही कंटिन्यू म्हणजे 20-25 वर्षापासून चालू आहेत. त्याच कंटिन्यू चालू आहेत आत्ताही. आणि समाजाच्या दृष्टीनं काही दुर्घटना वगैरे घडली काही वेळा तर त्या ठिकाणी आपण सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करत असतो. नवीन शाखा वगैरे करण्यासंदर्भात काही चर्चा वगैरे रिझर्व्ह बँकेच्या या धोरणामुळे नवीन शाखा वगैरे काढणं बऱ्याचशा अडचणी आहेत. त्यामुळे आम्ही त्या नवीन ह्याच्या शाखा काढण्याच्या भानगडीत पडत नाही सध्या.